वाढता कामाचा ताण, पदोन्नती आणि विविध प्रलंबित मागण्यांवरून महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन तीव्र झालंय। या संदर्भात नागपुरात देखील काळ्या फिती बांधून निषेध नोंदवण्यात आला। तसंच आपल्या मागण्यांबाबत जलद निर्णय घेण्यात यावा अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे। वाढता कामाचा ताण आणि पदोन्नतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी आपलं राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र केलंय। याच पार्श्वभूमीवर नागपुरातही कर्मचाऱ्यांनी काळी पट्टी बांधून सरकार विरोधात निषेध नोंदवला आणि लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली। महिला व बालविकास विभाग हा एक अतिशय संवेदनशील विभाग आहे। या विभागामार्फत अनाथ निराधार निराश्रित बालके असतील आणि हे काम करत असताना आपण बघितलं असेल की शासनाच्या कोणत्याही योजना असताना महिला बाल विकास विभाग हा इथले अधिकारी आणि कर्मचारी मिळून रात्रंदिवस या विभागाने काम केलेलं आहे। विशेषतः शासनाची लाडकी बहीण योजना असेल, यामध्ये सुद्धा 1 ते 1.5 महिन्यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून काम केलेलं आहे। हे करत असताना महिला बाल विकास विभागांच्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, अंगणवाडी ताईंच्या पण काही न्यायिक मागण्या आहेत, जसे की अंगणवाडी सेविकांना सरसकट सेन्सिटिव्ह देणं असेल किंवा प्रोत्साहन भत्ता देणं असेल, किंवा जे महिला बाल विकास विभागातले जे अधिकारी आहेत जे की 20-20 वर्षे 25-25 वर्षे एकाच पदावर राहून सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना प्रमोशन देणं असेल, किंवा परिवीक्षक अधिकारी असतील त्यांना राजकीय अधिकाऱ्याचा दर्जा देणं असेल, तर हे जे सर्व बाबी आहेत ह्या बाबी आम्हाला न्याय मागण्या आहेत आमच्या। ह्या मागण्यासाठी आम्ही सर्वजण या संसदीय मार्गाने किंवा संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत।